अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जसे की आपला प्रेग्नन्सी केअरमध्ये आता फर्स्ट पार्ट आम्ही बघितलो. सेकंड पार्टमध्ये आम्हाला काय काळजी घ्यायची आहे किंवा काय अवॉइड करायचं आहे याबद्दल मी तुम्हाला 16-17 टिप्स सांगेन. सो यामध्ये काय करताय तुम्ही, फर्स्ट तुम्ही गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन व्हिजिट करून येत आहे. सो पहिल्या 3 महिन्यामध्ये जे तुम्हाला केअर घ्यायचं आहे किंवा काय अवॉइड करायचं आहे, काय खायचं नाही याबद्दल मी पूर्णतः एक्सप्लेनेशन देणार आहे. ह्याचं जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन माझ्या चॅनलवर बघू शकता तो व्हिडिओ. माझं यूट्यूबचं नाव आहे की प्रियंका धुडुम शिंदे. सो आता मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करेन. नंबर 1, तुम्हाला ओझं उचलायचं नाही आहे, अवघड कामं करायची नाही आहे जेणेकरून की तुमच्या पोटावर प्रेशर येईल. नंबर 2, कच्चा पपई किंवा पायनॅपल खायचं नाही आहे जेणेकरून की तुमचं ॲबॉर्शन होणार नाही. जर तुम्ही पपई वगैरे सेवन केला तर तुमचं त्यामुळे ॲबॉर्शन होतं. सो नेक्स्ट काय आहे, तुम्हाला लूज आणि कॉटनचे कपडे वेअर केले पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला कॉटनचे गाऊन, फ्रॉक्स म्हणा हे यूज केलं पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला जीन्स आणि लेगिन्स पूर्णतः अवॉइड केलं पाहिजे. नेक्स्ट जो पॉईंट आहे तर भरपूर प्रमाणात पाण्याचं सेवन केलं पाहिजे की जेणेकरून पाण्याचा तुमचा इंटेक 2 ते 2.5 लिटर ते 3 लिटरपर्यंत गेला पाहिजे. नेक्स्ट तुम्हाला दूध घ्यायचं आहे. दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम हे जास्त प्रमाणात असतो. सो दुधाचं सेवन करू शकता. त्यामध्ये तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टने दिलेलं प्रोटीनची पावडर म्हणा किंवा बोर्नव्हिटा म्हणा किंवा हे कॉम्प्लॅन यूज करू शकता. पण दुधामध्ये आत्ताच तुम्हाला केशरचा वापर करायचा नाही आहे. केशर हे आफ्टर 3 मंथ्स, पहिल्या 4, 5 आणि 4थ्या महिन्यापासून तुम्हाला केशर घ्यायचं आहे दुधामधून. नेक्स्ट तुम्हाला पोटावर झोपायचं नाही आहे आणि पहिले 3 महिने तुम्हाला सेक्शुअल इंटरकोर्स पूर्णतः अवॉइड केला पाहिजे. आणि एक नेक्स्ट पॉईंट आहे, खूप वेळ एकाच जागी बसायचं नाही, उभारायचं नाही आहे. आणि खूप तुम्हाला ऑइली, मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ अवॉइड केलं पाहिजे खाण्यासाठी. आणि बाहेरचं जंक फूड पण पूर्णतः बंद केलं पाहिजे. जे काही खाल तुम्ही ते घरातलं हेल्दी फूडच खाल्लं पाहिजे. आणि गोड खाण्यात अति प्रमाणात जर गोड खात असाल तर ते सुद्धा थांबवलं पाहिजे. गोडाचं प्रमाण कुठंतरी कमी केलं पाहिजे. यामध्ये नेक्स्ट तुम्हाला सांगेन की चहा, कॉफीचं पूर्णतः टाळता आला पाहिजे. चहा जरा घेत असाल तर तो थोडा प्रमाणात घेतला पाहिजे. कॉफी तरी पूर्ण प्रमाणात रिजेक्टच केलं पाहिजे ड्युरिंग प्रेग्नन्सी. किंवा कॅफेन, कॉफीमध्ये काय असतं, कॅफेन असतं. सो कॅफेनमुळे काय होतं तर आपल्या बेबीच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ते घातक ठरू शकतं. सो नेक्स्ट जे आहे तर तुम्हाला पोटात दुखत असेल, ओटीपोटी दुखत असेल तर तुम्हाला लगेचच तुमच्या गायनेकोलॉजिस्ट, खूपच दुखत असेल तर गायनेकोलॉजिस्टला जाऊन व्हिजिट करायचं आहे. आणि नेक्स्ट जे आहे तर तुम्हाला स्पॉटिंग किंवा खूप ब्लिडिंग होत असेल तेव्हासुद्धा तुम्हाला गायनेकोलॉजिस्टला जाऊन व्हिजिट करायचं आहे.